तुमच्या अकाउंटमध्ये 3,00,000 आहेत आणि त्या 3,00,000मधून तुम्हाला एफडी पेक्षा जास्त रिटर्न जनरेट करायचे असतील तर हा प्लॅन आहे तुमच्यासाठी। आता हे जे 3,00,000 आहे ते तुम्हाला म्युच्युअल फंडच्या हायब्रिड कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत। इन्व्हेस्ट केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये तुम्हाला एसडब्ल्यूपी रजिस्टर करायची आहे पर मंथ 2,000 ची। एसडब्ल्यूपी अमाउंट तुम्हाला अकाउंटमध्ये क्रेडिट झाल्यानंतर त्याच अमाउंटची तुम्हाला एसआयपी स्टार्ट करायची आहे 10 वर्षांसाठी। आता तुम्ही जे 10 वर्षांमध्ये 2,000 ची विड्रॉल घेणार आहात त्याचे टोटल होतात 2,40,000। 2,40,000 विड्रॉल घेऊन सुद्धा तुम्हाला 3,00,000ची जी व्हॅल्यू मिळणार आहे 10 वर्षानंतर ती असणार आहे 4,87,000। आणि तुम्ही जे एसआयपी करणार आहात 10 वर्षांसाठी त्याची व्हॅल्यू असणार आहे 10 वर्षानंतर 5,26,000। अशा प्रकारे तुम्ही दोन्ही वेने तुमचे रिटर्न जनरेट करू शकता, एकतर एसआयपी मध्ये 12 ते 15% आणि एसडब्ल्यूपी प्लॅन मध्ये 10 ते 12%। याच्यामध्ये तुम्ही 3,00,000मधून 10 ते 11,00,000ची व्हॅल्यू तुम्ही क्रिएट करताय आणि हे जर तुम्ही एफडी केली असती 60%च्या हिशोबाने